पेशवे घरातील ही सर्वात करून आणि धक्कादायक घटना आहे. शनिवार वाड्याच्या भिंतींनी पाहिलेला हा रत्नरंजित इतिहास 1773 मध्ये घडलेला आहे. ही संपूर्ण गोष्ट मी सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, तर स्किप न करता हा व्हिडिओ नक्की पहा. थोरले माधवराव पेशवे यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव पेशवे गादीवर बसले. नारायणराव हे वयाने खूप लहान आणि स्वभावाने उतावळे होते, पण त्यांचे भाऊ राघोबा दादा यांना पेशवे बनायचे होते. पण त्यांना डावलून पुतण्याला गादी मिळाल्याने ते नाराज होते व तसेच त्यांची पत्नी आनंदीबाई सुद्धा नाराज होत्या. अत्यंत महत्वाकांक्षी होत्या. राघोबा दादांनी नारायणरावांना फक्त धरा असा आदेश देणारे एक पत्र तयार केले आणि ते पत्र सैनिकांना दिले. परंतु असे म्हटले जाते की आनंदीबाईंनी त्या पत्रामधील धचा म केला आणि आदेश बदलून गेला. त्याच्यामुळे धराच्या ऐवजी मारा असा आदेश गेला. दुर्दैवी तो दिवस 30 ऑगस्ट 1773 मधला होता. गणेशोत्सवाचे दिवस होते. शनिवार वाड्यात सुमेर सिंग गर्दी यांच्या नेतृत्वाखाली गार्दी सैनिकांनी बंड पुकारला. पगाराच्या थकबाकीचे निमित्त करून ते वाड्यात घुसले, पण त्यांचा खरा हेतू नारायणरावांची हत्या करण्याचा होता. गार्दी सैनिक जेव्हा नारायणरावांच्या कक्षापर्यंत पोचले तेव्हा घाबरलेले नारायणराव आपल्या काकांच्या कक्षेकडे पळाले. नारायणराव मृत्यूला समोर बघून आपल्या काकांना बिलगले आणि आक्रोशाने ओरडू लागले, काका मला वाचवा, काका मला वाचवा, हे लोक मला मारायला आलेले आहेत. राघोबा दादांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण त्यांनी तर फक्त मजकुरामध्ये लिहिले होते फक्त धरा. पण त्यांनी त्यांना वाचवायचा का प्रयत्न केला नाही हे आजही गूढ आहे. पण सैनिकांनी राघोबांच्या समोरच नारायणरावांचे तुकडे तुकडे करून त्यांची निर्घृण हत्या केली. नारायणरावांचे शरीर एका गोणीत भरून गपचूप वाड्याबाहेर नेऊन नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूने यांनी त्या हत्येचा तपास करून राघोबा दादांना दोषी ठरवले आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, जी पुढे कधीच अंमलात आली नाही. असे मानले जाते की आजही वेदनादायी पद्धतीने नारायणरावांचा अंत झाला, त्यामुळे त्यांचा आत्मा आजही त्या वाड्यात भटकतो. अनेक लोक दावा करतात की विशेष पौर्णिमेच्या रात्री वाड्याच्या आवारात आजही काका मला वाचवा असा काळीज पिळवटून टाकणारा आवाज येतो. 1828 मध्ये वाड्याला लागलेली भीषण आग, त्यात संपूर्ण लाकडी बांधकाम जळून खाक झाले होते, ती सुद्धा या शापाचाच एक भाग आहे असे जुने लोक म्हणतात. आज जरी लोक याला भुताकेटाची गोष्ट मानत असले तरी इतिहासकारांच्या मते हे एका कोवळ्या पेशव्याच्या राजकारणामुळे झालेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. तुम्हाला ही माझी स्टोरी कशी वाटली ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर माझी ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. घंटीचं बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे माझ्या नवीन स्टोऱ्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचल्या जातील आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.